ज्ञानेश्वरराव आंबेकर यांच्या शेतामध्ये आहे आणि दादांनी टरबूज लावलेला आहे. तर त्यांचे अपसाईटी या बद्दलचे जे अनुभव आहेत, म्हणजे जे संकट त्यांच्यावर आलं होतं त्याच्यामध्ये अपसाईटीचा काय रोल राहिला टरबूजसाठी, तर ते आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊ की अपसाईटीनं त्यांना कशा प्रकारे तारलेलं आहे. तर मला ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही सांगा की अपसाईटी या प्रोडक्टचे तुम्हाला काय फायदे झालेले आहेत आजच्या स्थितीमध्ये. आपला प्लॉट पूर्णपणे गेला होता, पूर्ण पोकळा आलता आणि ग्रोथ बिलकुल नव्हती. आपल्याकडे फोटो पण आहेत त्याचे. सरांनी कॉन्टॅक्ट केला आणि अपसाईटी आपण पहिले पण यूज करत होतो, पण जेव्हा आपण याला सोडलं तेव्हा चौथ्या दिवशी आपला प्लॉट पूर्ण झाकला. आता आज किती 15 दिवस झाले. आज समजा प्लॉट पूर्ण एकदम पॅक झालेला आहे, चांगल्या प्रकारे सेटिंग आहे, फळाची साईज होत आहे आणि कंटिन्यू आपण समजा सोडू राहिलो. 3 वेळेस सोडला, आज आणखी पुन्हा चौथ्यांदा सोडणार आहोत याला. अपसाईटीचं म्हणजे चांगले सेटिंग पण आहे आणि चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे प्लॉटची. म्हणजे मला हे सांगा ज्ञानेश्वर भाऊ की जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा जे प्लॉटची स्थिती होती तेव्हा तुमची मानसिकता काय होती की बा हे जे आपण आज जो प्लॉट आहे ते म्हणजे तुम्हाला असं वाटत होतं की आपण जो खर्च केला बुडाला सर, बुडाला असं वाटत आपण 3-4 लाखांनी लॉसमध्ये आहो म्हणावं, कारण की उपटण्याचीच वेळ होती ते, म्हणजे वेल उपटून फेकून द्यायचं होतं. पण अपसाईटीमुळं म्हणजे एकदम जीवनदान भेटलं आणि एकदम ताबडतोब ग्रोथ व्हायला लागली. म्हणजे सोडल्यानंतर हे बस दुसऱ्या दिवशीच आपले वेलाजने शेंडे मोकळे झाले आणि एकदम ग्रोथ व्हायला लागली. तेव्हा ग्रोथ होणं चालू आहे. आणि आता समजा फळांची पण चांगल्या प्रकारे सेटिंग चालू झालेली आहे. चालू आहे. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की या प्रोडक्टमुळे आपला जो खर्च आहे, खर्च तर कमी झालाच, पण आपलं जे उत्पन्न आपल्याला पाहिजे ते उत्पन्नात उत्पन्नात नक्की वाढ होणार आहे.